मी तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीन दाखवली. मी सकाळी उठले, ब्रश वगैरे केला, नाश्ता केला, योगा केली, नंतर मी ब्लॉग करायला शूटिंग गेला. मी किती वाजता उठले माहिती आहे? 7 वाजल्यापासून मी किती वाजेपासून काय काय केले पण नाही आठवतं. मला जितकं आठवतं तुम्हाला सांगते. तर आज आपण अशी याचा ब्लॉग करते असं म्हणे. काय नाही ब्लॉग करते मम्मा मी. तर आज काहीतरी आपण असं टाईमपाससाठी मी ब्लॉग केला आहे. मी सकाळी उठली आणि ना काय केलं माहिती आहे? सकाळी उठली, बाबूसोबत खेळली आणि नंतर ब्रश केलं, नाश्ता केलं, नंतर योगाला गेली. नाश्ता करायच्या आधी योगाला गेली आणि योगानंतर नाश्ता केलं आणि नंतर मी ब्लॉग बनवायला शूटिंग केली. तर आणि मी तुम्हाला ना आजचा जो ब्लॉग बनवला आहे तर हा ब्लॉग सुंदर क्यूट ब्युटी. तर मी माझ्या आता सायकलवर बसते कारण की मला टाईमपास आहे. टाईमपासमुळे सायकलवर बसते. कॅमेरा कुठे ठेवला माहिती आहे? कॅमेरा मी चक्क हँडलवर ठेवलं सायकलचं. तुम्ही म्हणणार तुम्हाला वाटतंय सांगा मला, तुम्हाला वाटतंय की मी चक्क कॅमेरा मी हँडलवर ठेवलं नाही होते ना, पण असलीमध्ये खरोखर मी ना माझे पप्पा आले खरोखर मी ह्याच्यावर ठेवलेलं आणि सोबत आता पप्पा मला खायला आणतात. काहीच मी विचारते पप्पांनी मला काय नाही आणले, पण पप्पांनी मला आठवण सांगितलं की फ्रीजमध्ये रात्री माझा ठेवलेलं ते आता मी माझा आणायला जाते. चला माझा आणायला जाते फ्रीजमधलं. तर माझा मी दाखवते तुम्हाला. आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये लाईट नाही बघा. असं माझा भाऊ घडलं नसतो बाबा. मला छोटा भाऊ आहे तो औंढे घोटला असतो आणि त्याला पण त्यावर आपण संपा आणलं रात्री इतकं पप्पांना पियायचं आहे म्हणून. कशाला सांगू गाईस, कारण की तो ना लहान पोरगे आहे, त्याला सगळं द्यावं लागतं. तोंडावर बघतो ना त्याच्यामुळे त्याला द्यावं लागतं. नाहीतर 1-2 वर्ष त्याला असं ना मी दिलं असतं, पण आता त्याला 6 महिने झाले असतं. फेस नाही दाखवणार ब्लॉगमध्ये. माझा ना मस्त आहे फ्रेश मँगो, संगम फ्रेश मँगो माझा. चक्क माझा हे माझा तुम्ही पण ट्राय करा. गोड असतं. ज्यांनी अजूनपर्यंत फ्रुटी ट्राय केली आहे ना, माझा नाही ट्राय केलं आहे ना, तर तुम्ही माझा ट्राय करा. एकदम मस्त असतं. मी कधीपासून खाते आहे, 1 वर्ष लहान आहे ना, जेव्हा मी 4 वर्षाची होती त्या वर्षापासून मी हे माझा खाते आहे. आता मला चक्क 7 वर्ष झाली आणि बिसन खाती पडलं. बिसनच खाती पडलं. ढाकणं हे बघा, ढाकणं चक्क खालती पडलं. काहीच तिथे ना काय सांगू, तिथे ना लक्झरी आली आहे. तिथे ना चक्क लक्झरी थांबली आहे. माझ्या भावाच्या घराकडे चक्क लक्झरी थांबली आहे. मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण की तुम्हाला दिसणारच नाही. ते झाडं आहेत ना म्हणून मला दिसते. लक्झरी आली आहे चक्क. आता माझ्या मागं संपवते बाई. मंडईनं माझा खाऊन झालं आहे. आता मी सोप्यावर बसली आहे.
झोपायला जरा शांत वाटतं, कारण झोपायला बसलं कसं तरी बरं वाटतं. आज जर पाऊस पडला ना तर मी भिजणार. बारिश का मौसम था. तुम्ही ती वाली रील बघिए, कल क्यों नहीं आए थे? बारिश का मौसम था, दिन बड़ा ही औसम था. भुट्टा खाने का मन था, छाता घर पे भूल गया. जोरदार फिर बारिश हुई, भीग कर मुझको सर्दी हुई, कोल्ड हुआ, फीवर आया, हालत मेरी ऐसी हो गई. हाची हे मला जर गाणं तुम्ही ऐकलं असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर कर. आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब कमी आहे, कोणी नाही केले सबस्क्राईब. ज्यांनी नाही केले असेल त्यांनी चॅनल करा, आणि ज्यांनी केले असेल त्यांनी लाईक आणि कमेंट करा आणि शेअर. आता मी ना माझी फेक नेल्स दाखवते. सो मी जे फेक नेल्स बनवले आहे, मी व्हाईट पेपरचे मी आजच बनवलं आहे. सो मी तुम्हाला कोथिंबीरचा बॉक्स कुठे आहे तो फेक नेल्सचा अंधार आहे घरी. कारण की माझा भाऊ झोपतोय म्हणून लाईट बंद केली. तर मी बॉक्सवर सो गाईस, ओ भाई माझा बॉक्स इथे मी दिलं. आता मी राणी बसं मी काढते. शोधून काढते. इथं मध्ये भेटत नाही आहे तर दिसतो माझे काही फेक नेल्स आहे. आता मी ह्यांना घालते. हे वाला फेक नेल्स माझ्या, तो हे वाला फेक नेल्स माझ्या पायासाठी आहे. पायाचं इतकं मोठं कधी तुम्ही फेक नेल्स बघले माझ्या घरमध्ये इतकंच मोठं बनवलं. हँडसाठी फेक नेल्स बनवते. तर ह्याच्यासाठी आता बनवायच्या साईजचं आता काय करायचं ते घाल. मी लोक कसं दिसतं तर मी ह्याला दुधलं तर बघा फेक नेल्स नको आहे मला. तो मी हे वाला घालते. सो तुम्ही पण फेक नेल्स बनवू शकता. मी ह्याचा व्हिडिओ टाकला आहे फेक नेल्स बनवण्याचा, आणि मी हे वालं फेक नेल्स बनवलं आहे. त्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट्समध्ये टाकलं आहे. मी फेसबुकवर नाही टाकणार मी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर पण टाकणार. इंस्टाग्राम माझ्याकडे ॲड आहे पण त्याच्या मी इंस्टाग्रामवर नाही टाकणार. मी टाकले हल्लेलं दिसते ना, कारण की ती सोप्या हलतो आहे. तो फेक नेल्स तुम्ही पण बनवा यूट्यूबवर म्हणजे बघून. मी हा एक फेक नेल्स बनवून त्याच्या मी टूर करून बॉल केलं. कॅमेरामध्ये जे मी शूटिंग करत ते कारनामे हे बघा माझे. सो गाईस तुम्ही बघितला गाईस मी सो गाईस माझे जे काम होते ते मी करून आणले. मला काम लागलेली भरपूर. ताण लागलेली ती मी ताण मिटून आली आणि फेक नेल्स भरपूर मला आवडले. काय मी मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग होता त्यात आम्ही फेक नेल्सचे ब्लॉग केले. मला फेक नेल्स तुटलं. माझ्याकडे हा वाला बॉक्स आहे माझे फेविकॉल मला जोडणार आहे. तो जोडते तुम्हाला काढते. मी सगळी फेक नेल्स काढते नाही. सो इथून हे आलं आहे ना, मी माझा होममेड ग्लू लावते आहे. ती थोडंसं वरती करते. हां ग्लू करणारच नाही जास्त ग्लू झालं करते. सो मी ग्लू लावला आहे. आता मी ग्लू ठेवते आहे माझ्या पटाऱ्यामध्ये. सो मी यांना परत घालते आहे. तो गाईस मी यांना परत घालते आहे. मी तुम्हाला इतके जोरात कशाला बोलते.
मला पण नाही करत. मी माझ्या मनात घेते आणि मी जरा जरा बनवायला सुरुवात करते. तर तो असे दिसणार असे हां ना. माझे फेस अख्ख्या फेसपर्यंत आहे. माझा फेस अख्खा कवर जाईल. जर मी 10 हे बनवले फेसनल्स तर माझा अख्खा चेहरा भरून जाईल दोन्ही हाताने. आता मी एका ह्या हातात तर मला किती वेळा घालून दाखवला. आता मी ह्यावाल्या हातात घालणार आहे. मी कसं घालायला जमतं बाय मला. इथून स्टार्ट करूया आपण. घातल्या या पण हातात. तुम्ही म्हणणार तुमच्याकडे 2 यायचं आहे. नाही, माझ्याकडे फक्त एका हाताच्या दोन्ही पण हाताची नाही आहेत. तुझे फेकनेस तर मी फेकनेस ठेवतो माझ्या फेकनेसच्या बॉक्सवर आहे. सगळ्या सामान फेकनेसचा बॉक्स आहे इतका मोठा. फेकनेसच्या बॉक्समध्ये जरुरी सामान ठेवले. हे बघा. अरे यार, मी कार्डबोर्डवर काढलेलं हे काय चिपकलं. फेविकॉल पडला वाटतं याच्यावर. तेव्हा ते तसं झालं. फेविकॉल याच्यावर पडला. कसं झालं बघा. म्हणजे पुसायला काही मी स्टिकर बनवलेला. तो माझी ड्रॉइंग इतकी सुंदर नाही आहे, पण मी कसं काढली आहे ड्रॉइंग सुंदर. आणि स्केच माझ्या काकांनी काढून घेतलं. ती ड्रॉइंग असते आणि रंगवलं पूर्ण मी. त्याने मला कलर मिक्स वगैरे करायची काम केली. आता मी हे 2 हे आहेत ना, ह्याच्यावर ड्रॉइंग करायचं आणि मी तिथे ठेवली. कारण की आता किती वाजले सांगू आता बघूया. आता करेक्ट 10 वाजले. 10 वाजले. तर सो गाईस करेक्ट 10 वाजले ना. तर मी आता मला खेळायचा टाईम झाला. बाई.